कामना कल्पना ते नसावी, कुबुद्धी कुडी वासना नीरसावी, नको संशयी तोंडी संसार व्यथा, रघुनायका मागणे हेची आता. श्रोते हो, करुणाष्टकाच्या या 29व्या श्लोकात समर्थ रामाकडे एक फार महत्त्वाची विनवणी करीत आहेत. मानवी मनाला कल्पनेचे भूत नेहमी छळत असते. मनातल्या इच्छा आणि कल्पना यांना खरे तर काही अंत नाही. जसे जसे वय वाढत जाईल तसतसे या इच्छा, कामना आणि कल्पना बेछूट होतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर त्या शेख चिल्लीचं घेऊया. इथे शेख चिल्लीच्या मनात दिवसा उजेडी कल्पनांचे तांडव सुरू होते. आपण हे करू आणि ते करू या कल्पनेने उत्तेजित होऊन तो ज्या झाडाच्या फांदीवर बसला होता त्या फांदीवरच कुऱ्हाड मारली आणि तो खाली पडला. आपणही या संसारात त्या शेख चिल्लीसारखे इच्छा, आकांक्षाच्या आणि कल्पनेच्या साम्राज्यात बुडून गेलेलो असतो. जेव्हा जाग आलेली असते तेव्हा फार उशीर झालेला असतो. समर्थांना मानवी मनाच्या या कमकुवतपणाचे भान आहे. म्हणूनच ते रामाला विनवतात की हे रामा, आता तुझ्या प्राप्तीची तळमळ असलेल्या या साधकाच्या मनात इच्छांचे आणि कल्पनेचे तांडव नको आहे. हे मन या कामना म्हणजे इच्छा आणि कल्पनांपासून मुक्त कर. या शरीरात अजून एक गोष्ट ठाण मांडून बसलेली आहे आणि ती म्हणजे वाईट बुद्धी अर्थात कुबुद्धी. मानवी मनात 2 बुद्धीने ठाण मांडलेली असते. यातील एक बुद्धी म्हणजे सत्सद विवेक बुद्धी तर दुसरी कुबुद्धी. प्रत्येकाच्या मनात या दोन्ही बुद्धी कार्यरत असतात. जेव्हा सत्सद विवेक बुद्धीचे म्हणजे चांगले काय आणि वाईट काय हे ठरवणाऱ्या बुद्धीचे म्हणजेच विवेकाचे मनावर प्राबल्य असते ती व्यक्ती सन्मार्गाला लागते. आणि ज्या मनावर कुबुद्धीचा प्रभाव आहे ती माणसाला रसातळाला नेते. म्हणून समर्थ कुबुद्धी कुडी वासना निरसावी असे विनवितात. कारण भक्ताच्या परमेश्वर प्राप्तीतील मोठा अडसर म्हणजे ही कुबुद्धी आणि वासना. परंतु ज्याच्यावर रामाची कृपा दृष्टी आहे त्याच्या कुबुद्धीचे आपोआप निरसन होते. त्यामुळे या कृपेचे मागणे समर्थांनी मागितले आहे. तसेच परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर अजून एक मोठा धोंडा म्हणजे संशयी वृत्तीचा. नितांत श्रद्धा असल्याखेरीज परमेश्वर भेटत नाही. पण काही वेळा भक्तांची श्रद्धा ढळते आणि तिथे संशयी वृत्ती आणि संसारांचे दुःख ताबा घेतात. म्हणून समर्थांनी परोपरीने रामाला नको संशयी तोंडी संसार व्यथा असे विनवले आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मनी कामना कल्पना ते नसावी, कुबुद्धी कुडी वासना नीरसावी, नको संशयी तोंडी संसार व्यथा, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.